कालच्या प्रश्नांची उत्तर आणि तुम्हाला कोणती आले नाही ते मी नंतर विचारतो. हे 18वा आणि 19वा क्वेश्चन आहे बघा. हे बी, हे सी. चला हे उत्तर स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे तर, आणि मला नंतर सांगा कोणते कोणते आले नाहीत ते. ओके, म्यूट करतो सर्वांना. गुड इव्हनिंग एव्हरीबडी, नमस्कार. चला सांगा बरं कोणता क्वेश्चन आला नाही, सांगा बरं फटकन, म्हणजे मी जरा त्याच्यापासून सुरुवात करतो. कोणता क्वेश्चन आला नाही त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. सर्व आले का? कुणाकुणाला सर्व आले हे बॅलन्स करता? 18 आणि 19 सर्वच्या सर्व बॅलन्स करता कुणाकुणाला आलेत? पाठवता का बाळांनो? मला जरा पाठवा फटाफट. किती टाइमपास नका करू रे, स्वतःचाही टाइमपास करताय. बाबा काहीच बोलत नाहीत, काहीच बोलत नाहीत. बोला लवकर लवकर बोला. एक तर सर्व आले असतील, नाही तर नाही आले असतील. नाही आले तर विचारा. हा ठीक आहे, आले ना, चलू द्या, मी पुढे चलतोय मग. राईट. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायची आहे, अरे यार स्टेप्स इन बॅलन्सिंग एनी रेडॉक्स रिएक्शन. हे खूप महत्वाचं आहे. जरा हे बघा, आतापर्यंत ज्या काही आपण बघितले आयन इलेक्ट्रॉन मेथड, ती फक्त रेडॉक्स रिएक्शनलाच लागू होते. परंतु इन जनरल तुमच्या पुढे इन जनरल समजा ऑक्सिडेशन रिडक्शन काहीच झालं नसेल, कसलीही रिएक्शन आहे त्याला बॅलन्स करायचे तुम्हाला. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे कसं CH4 प्लस ऑक्सिजन, तर ह्याच्यात जर बघितलं तुम्ही तर CO2 प्लस H2O. ह्याला बॅलन्स करताना तुम्ही काय करू शकता, कार्बनचं इथं +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे, इथं पण +4 आहे. मग आणि हायड्रोजनची इथं +1 आहे, सॉरी -1 आहे, चूक झाली माझी अतिशय मोठी. हा इथं हायड्रोजनची +1, कार्बनची -4, इथं कार्बनची +4 आणि हायड्रोजनची +1. आता ऑक्सिजनची इथं 0 आहे आणि इथं ऑक्सिजनची -2 आहे, इथं ऑक्सिजनची -2 आहे. मग आता इथं नेमकी रिडक्शन रिएक्शन कोणती? ठीक आहे, याचं इथून इथे जर बघितलं तर ऑक्सिडेशन झाले, आणि जर हायड्रोजनचं बघितलं, नीट लक्ष द्या बाळांनो, हायड्रोजनचं काहीच झालेलं नाही. ठीक आहे, मग रिडक्शन कोणाचं झालंय? ऑक्सिजनचं. मग तुम्हाला हे काय करावं लागेल माहिती आहे का? काय म्हणताय तुम्ही? कोणते इलेक्ट्रोड वरचे येत नाहीत म्हणजे मला एक क्वेश्चन सांग, कोणता येत नाही ते? PBO. क्वेश्चन नंबर सांग. क्वेश्चन नंबर सांग रे शुभम. बीटच आहे. हा ठीक आहे, ते घ्यायचं राहिलंय, आणखीन राहिलंय आपलं बीट. इलेक्ट्रोड वगैरे घेतो मी, ते इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट असतंय, परंतु ते ह्याच्यामध्ये घुसवलंय, बघतो मी कुठं बरं पडतंय ते. तर आता ही रिएक्शन पण करता येते ऑक्सिडेशन रिडक्शनचा कन्सेप्ट वापरून, पण अशा काही रिएक्शन असतात की जिथे ऑक्सिडेशन रिडक्शन झालं आता लक्षात येत नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण इथं बघितलं हे, तर ही रिएक्शन समजा जर तुम्ही आतापर्यंतच्या मेथडनं बॅलन्स करायची म्हटली,
हे खालचं सोडून द्या, हे नका, हे सध्या बघू नका. आतापर्यंत मी जे शिकवलंय त्या मेथडने ही बॅलन्स जर करायची म्हटली रिॲक्शन तर कशी कराल हे विचार करूया आपण. ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होतंय, आपल्याला ह्याचं स्ट्रक्चरच माहित नसतंय, ऑक्सिडेशन स्टेटच माहित नसते. आता हे याच्यामध्ये जर बघायचं झालं तर ह्याचं स्ट्रक्चर माहितीच नाही. मग ह्या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय, ह्या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय, हे अवघड जाते. मग अशा सिच्युएशन मध्ये अशा रिॲक्शन्स बॅलन्स करायला अवघड जाते. तुम्हाला बॅकग्राऊंड कळलं का मला काय सांगायचंय ते? डायरेक्ट रेडॉक्स रिॲक्शन असल्या, रेडॉक्स रिॲक्शन असली की कळते, पण कधी कधी रेडॉक्स रिॲक्शन अवघड असतात की जिथं तुम्हाला कळत नाही की आता ह्याचं ऑक्सिडेशन स्टेटच काय प्रत्येकाची. NH3 NI3 ठीक आहे. उदाहरणार्थ आपण काय करूया, हा आता ही रिॲक्शन बॅलन्स तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शनच्या मेथडनं करायचं म्हणलं की एक तर H+ किंवा OH- शेवटी येऊ शकतात. तर याच्यामध्ये आपण काय डोकं लावू शकतो का रेडॉक्स रिॲक्शन करायचं. इथं आयोडीनची नायट्रोजनची तर मोर आहे, म्हणजे इथं आयोडीन असणार +1 मध्ये, नायट्रोजन इथं असणार -3, इथं पण असणार -3, आणि स्ट्रक्चर माहिती असल्याशिवाय ऑक्सिडेशन स्टेट काढणं ऑन दी स्पॉट अवघड आहे. मग अशा वेळेस मी काय करतोय, सरळ इक्वेशन वापरून करतोय. सिंपल आहे बघा, तुम्ही आतापर्यंत जे शिकले ना त्याच्यावरच आधारित आहे. बघूया कसं. ठीक आहे, हीच रिॲक्शन आपण बघायचंय कशा प्रकारे बॅलन्स करायची आहे, जी की NCERT दिलेली नाही मेथड. ही इक्वेशनची मेथड अशीच आहे, ती मी तुम्हाला सांगतो बघा. तर ही रिॲक्शन आहे जी की आपल्याला बॅलन्स करायची आहे, राईट. मग आता काय करायचं, सर्वात पहिले ही रिॲक्शन ऍसिडिक व्हायला का बेसिक मीडियम मध्ये व्हायला ते बघायचं. जर प्रश्नामध्ये काहीच दिलं नसेल ऍसिडिक बेसिक तर काहीच करायचं नाही. जर ऍसिडिक म्हटलं असेल तर काय करायचं, H+ आणि वॉटर ऍड करायचं. जर बेसिक म्हणलं असेल तर काय करायचं, OH- आणि वॉटर ऍड करायचं. बघा बरं कळलं का मी काय म्हटलो. ऍसिडिक म्हणलं की H+ आणि वॉटर, बघा बेसिक म्हटलं OH- आणि वॉटर, ऍसिडिक म्हणलं की H+ आणि वॉटर असं ऍड करायचं. ठीक आहे, चला इथपर्यंत लक्षात आलं का. ती रिॲक्शन लिहून घेतोय मी. गंदा हा, तर आता आपल्याला बघायचं की कसं करता येते, राईट. रिॲक्शन काय होती, लेट मी सी दॅट. NH3 NI3 N2 I2 NH4 I. So this was the reaction. N2 I2 NH4 I प्लस काहीच नाही. ठीक आहे. त्यानंतर NH3 NI3 N2 I2 N2 प्लस I2 प्लस NH4 I अशी आहे रिॲक्शन. हिला बॅलन्स करायचं. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की सर काय डोक्याला ताप घ्यायला, सरळच करून टाका बॅलन्स ट्रायल आणि एरर. हो, पण ट्रायल आणि एरर ना प्रत्येक वेळेस बॅलन्स नाही करता येत. कधी कधी स्टोइकोमेट्रिक कोएफिशियंट एवढे मोठे मोठे असतात 9 पर्यंत, मग ते बॅलन्सच होत नाही. तुम्हाला कधी अनुभव आला असेल, मोठ्या मोठ्या रिॲक्शन असतात, मग ते एक इथं समजा काहीतरी 1 2 लावायचं असेल, 2 3, तर ते तिथपर्यंत जमते. समजा इथं 9 लावायचं असेल तर मग खूप अवघड जाते, बॅलन्सच होत नाही रिॲक्शन. ठीक आहे, बघा बरं जरा
तुम्हाला कळलं का की ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे आणि ती आयन इलेक्ट्रॉन मेथडनं नाही करायची, इक्वेशन मेथडनं करायची. ही रेडॉक्स रिएक्शनचा कन्सेप्ट नाही, हे थोडा वेगळा मेथड आहे, सिंपल मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे. इट डिपेंड्स ऑन दी प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ ॲटम्स, PCOA. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर बघा, आता ह्याला बॅलन्स करायचं. जरा नीट लक्ष द्या, काहीच सांगितलं नाही हे ऍसिडिक मध्ये झालंय, बेसिक मध्ये झालंय, काहीच नाही. जर ऍसिडिक मध्ये म्हटलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, H+ आणि H2O ऍड केलं असतं. बेसिक मध्ये तुम्ही काय केलं असतं, OH- आणि H2 ऍड केलं असतं, बाकी काहीच करायचं नाही. पण इथं काही सांगितलं नाही क्वेश्चन मध्ये, डोक्याला ताण घ्यायचा नाही. चला, इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा? शुभम बेटा, तुम्ही 9th क्लास वाल्यांना कळत नसलं की तुम्ही आता टेन्शन घ्यायला जमणार नाही बघा. ठीक आहे, तुम्हाला अवघड जाऊ शकते एखाद्या वेळेस. तुम्ही फिजिक्स वर फोकस करा. हा, बाकीचे लोक चला लवकर सांगा बरं, क्लिअर आहे का इथपर्यंत? हा, एक रिएक्शन आहे ती आपल्याला बॅलन्स करायची आहे, सिंपल. ऍसिडिक मीडियम, बेसिक मीडियम काहीच दिलेलं नाही, आयोनिक नाही, ती मॉलिक्युलर रिएक्शन आहे. आणि ह्याचे आयन्स कसे तयार करावे हे पण कळत नाही तुम्हाला. काय एक K2Cr2O7 वगैरे माहिती आहे तुम्हाला, पण हे काय करायचं ह्यांचं खूप अवघड जाऊ शकते, राईट? मग अशा वेळेस सरळ इक्वेशनच्या मेथडनं आपल्याला ह्याला बॅलन्स करता येते. मग हा पहिलाच टप्पा आहे, इक्वेशन मेथडनं करायचं. पहिला टप्पा आहे रिएक्शन लिहा. दुसरा टप्पा आहे H+OH- ऍड करा, पण काही ऍड करायची गरज नाही कारण काही सांगितलेलं नाही. तिसरा टप्पा काय म्हणतो बघा, ही रेडॉक्स असो नॉन रेडॉक्स असो कोणत्याही रिएक्शनला हे लागू होते बघा. तिसरा टप्पा आपल्याला काय करायचा आहे, ह्यांना व्हॅरिएबल अप्लाय करायचे. आता व्हॅरिएबल म्हणजे काय बघा, व्हॅरिएबल्स म्हणजे काय बघा जरा. व्हॅरिएबल अप्लाय करणे म्हणजे आता ह्यांच्या पुढे काहीतरी असेल ना, 1 2 3 4 5 असं काहीतरी, इथं 6 काहीतरी, इथं 2 काहीतरी, इथं 3 असेल. स्टोइकोमेट्रिक कोएफिशियंट म्हणतात त्यांना. मग हे स्टोइकोमेट्रिक कोएफिशियंट आपल्याला माहिती नाहीये, ठीक आहे. मग ते स्टोइकोमेट्रिक कोएफिशियंट सध्या ऍझ्युम करायचे. समजा ह्याच्या इथं आहे X, इथं आहे Y, इथं आहे Z, समजायलो बरं काय, माहित नाही, P, ठीक आहे. सो अप्लाय व्हॅरिएबल्स. आपण व्हॅरिएबल्स अप्लाय केले. मग आता सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का, लेफ्ट साइडला जेवढे नायट्रोजनचे ऍटम आहेत तेवढेच राईट साइडला असायला पाहिजेत. ह्यालाच आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ ऍटम्स. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ ऍटम्स, काय काय त्याला नाव आहेत, POAC वगैरे, ते सोडून द्या, त्याचं काय डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. किंवा प्रिन्सिपल ऑफ ऍटॉमिक कन्झर्वेशन असंही म्हणतात, ठीक आहे. No, this is also useful for ions. Don't take tension. I will clear everything, right? Don't take tension. This is useful for anything, any damn thing, right? Now, form equations. Now we will form equations by using principle of conservation of atoms. म्हणजे आपण ऍटम कोणते कोणते आहेत ते लिहून घेऊया अगोदर. नायट्रोजन, हायड्रोजन, बघा नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, आयोडीन एक आहे, बस. ह्याच्यापेक्षा आणखीन कोणताही एलिमेंट नाहीये, राईट? मग त्याच्यासाठी इक्वेशन, नायट्रोजनसाठी काय आहे, इक्वेशन काहीच नाही. लेफ्ट हँड साइडला जेवढे ऍटम आहेत तेवढेच राईट हँड साइडला पाहिजेत. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड, बरोबर? तर लेफ्ट हँड साइडला किती आहेत बघा, फॉर्म इक्वेशन. थांबा रे बाळांनो,
प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन, ॲटॉमिक कन्झर्वेशन, POAC. मग आता बघा बरं, नायट्रोजनचे लेफ्ट हँड साईडला किती आहेत? एक नायट्रोजन, दोन नायट्रोजन आणि असे एक्स आहेत, म्हणजे 2x आहेत. हे एक्स आणि पुन्हा हे एक एक्स, म्हणजे असे 2x आहेत. हे कळलं पाहिजे अगोदर. सो देर आर 2x नायट्रोजन्स ऑन लेफ्ट हँड साइड, राईट. देर आर 2x नायट्रोजन्स ऑन लेफ्ट हँड साइड. हे कळलं का सांगा बरं जरा सर्वांना. 2x कसं काय ते बोलत चला. लेफ्ट हँड साइडला 2x नायट्रोजन आहेत, हे कळलं का? ठीक आहे. मग राईट हँड साइडला बघा किती आहेत नायट्रोजन? y गुणिले 2 म्हणजे 2y. त्याच्यानंतर आणखीन इथे एक आहे p, म्हणजे प्लस p करावं लागेल. हे झालं नायट्रोजनचं इक्वेशन. बघा बरं कळलं का जरा नायट्रोजनचं इक्वेशन? बाळांनो सांगा जरा, नायट्रोजनचं इक्वेशन कळलं का? हे खूप महत्वाचं आहे. नायट्रोजनचं इक्वेशन कळलं? ओके. मग तसंच आता मी काय करतो, बाकीच्यांचे इक्वेशन लिहून काढतो. नायट्रोजनच्या इक्वेशनच्या नंतर लेट अस फॉर्म द इक्वेशन फॉर दिस. हायड्रोजन, हायड्रोजनसाठी इक्वेशन कसं येतं? हायड्रोजन लेफ्ट हँड साइडला किती आहेत? 3 मल्टिप्लाइड बाय x, 3 मल्टिप्लाइड बाय x, सो 3x. आता ह्याच्यामध्ये भरपूर तुमची क्लास होणार आहे, कारण हे पूर्ण तुमचं आतापर्यंत पूर्ण इक्वेशनचं नॉलेज चेक होईल इथं. त्यानंतर हायड्रोजन राईट हँड साइडला किती आहेत? 4 × p. त्याच्यानंतर नेक्स्ट आयोडीन, आयोडीन किती आहेत बघा? आयोडीन 3x. राईट हँड साइडला किती आहेत सांगा बरं जरा एकदा आयोडीन. आता 2z प्लस, प्लस काय सांगा बरं? प्लस किती घेणार प्लस आयोडीन साठी? कमॉन. प्लस प्लस p. व्हेरी गुड, हुशार झाले, आता हुशार झाले. प्लस p. आता हे इक्वेशन सोडवायचे आहेत आपल्याला, काहीच नाही. ठीक आहे. आता 3 इक्वेशन आहेत, लक्षात घ्या. इक्वेशन 3 आहेत, 1 2 3, पण व्हेरिएबल मात्र 4 आहेत. कळते ना? x म्हणजे x y z आणि p. मग अगोदर काय करावं लागतं? एक व्हेरिएबल आपल्या मनानच पकडायचा असतो, काय फरक पडत नाही. कारण का तर हे केमिकल रिएक्शन आहे, त्याचं काही एकच उत्तर नसते, मेनी उत्तर असू शकतात. सो assume 1 व्हेरिएबल. assume 1 व्हेरिएबल आर्बिट्ररीली, म्हणजे मनानच पकडायचा, काय फरक पडत नाही. आर्बिट्ररीली म्हणजे मनानं काहीही पकडू शकता तुम्ही, परंतु उगच काही पकडायचा का 2.5 म्हणजे डोक्याला ताण होईल असा नाही. सुंदरपैकी सुटेबली, आपल्याला सुटेबल होईल असं पकडायचं, काहीतरी सॉल्व्ह करायला बरं पडेल असं. सुटेबली, ह्याला स्टार करतो मी. सुटेबली करणं गरजेचं आहे. कोणताही एक पकडा तुम्ही, एक तर x = 1 पकडा, किंवा x = 4 पकडा, किंवा y = 2, काही पकडू शकता, काही फरक पडत नाही. मॅथमॅटिकल लॉजिक लावलं तर कळेल तुम्हाला नंतर. सो आपण काय पकडूया सोपं जाण्यासाठी? बघा हे जरा सोपं इक्वेशन दिसतं, म्हणजे ह्याच्यामध्ये x पकडला की लगेच p पण काढता येतो. बघा बरोबर आहे का नाही? x पकडला की p पण लगेच काढता येतो. पण x = जर तुम्ही 1 पकडला तर मग p = काय होणार माहिती आहे का? 3/4, म्हणजे डोक्याला ताप. मग मी x = काय पकडतो माहिती आहे का? सोपं जावं म्हणून x = 4 पकडतो. म्हणजे 4 आणि 4 कॅन्सल होते आणि p = 3 येते. म्हणजे कळलं ना? सुटेबली पकडणं म्हणजे काय, कळलं का? सुटेबली व्हेरिएबल पकडणं म्हणजे कळलं का? की जेणेकरून सोपं जावं सुरुवात तरी आपल्याला. कळलं का रे? बोलत चला बाळांनो, सुटेबली पकडणं. हा, सुटेबली पकडलं. ठीक आहे. नवीवाल्यांना सुरुवातीला त्रास होणार, मी पुन्हा पुन्हा सांगतोय. त्रास 15-20 दिवस करून घेतला की नंतर मजा असते. अलग लक्षात हे, त्यामुळे घाई करू नका.
मग एक्स, हा लेट आपण काय पकडलं मग x इज इक्वल टू 4. देन फ्रॉम इक्वेशन 1 सॉरी फ्रॉम इक्वेशन 2 हे बघा 2 इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 2 इक्वेशन 2 वरून काय दिसते आपल्याला त्याच्यामध्ये पुट करा ती व्हॅल्यू ठीक आहे म्हणजे 3 इंटू एक्स इज इक्वल टू 4 आहे इज इक्वल टू 4p राईट मग हे आणि हे कॅन्सल झालं p इज इक्वल टू 3 आलं दोन उत्तर भेटले एक्स इज इक्वल टू 4 भेटलं p इज इक्वल टू 3 भेटलं कळलं का रे इथपर्यंत कळलं का बाळांनो सांगा बरं जरा मला इथपर्यंत कळलं का हे सर्व तुम्हाला आयुष्यभर कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत आता सांगतोय मी जे आयुष्यभर कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत मग त्याच्यानंतर आता आपल्याला एक्स आणि पी भेटलंय बघा हे एक्स भेटलं पी भेटलं मग इक्वेशन 1 मध्ये जर एक्स आणि पी टाकलं तर वाय ची व्हॅल्यू काय भेटते सांगा बरं जरा मला तुम्ही डोकं लावून चला तुम्हीच सांगा इक्वेशन 1 मध्ये एक्स आणि पी च्या व्हॅल्यू टाका आणि मला सांगा वाय ची व्हॅल्यू काय येते ते सांगा बरं डोकं लावा तुम्ही मी तर करतच आहे पण तुमचंही डोकं चाललं पाहिजे बाळांनो टू 2.5 आलंय काही जण 2.5 येत असेल बहुतेक बघूया पुट केलं त्याच्यामध्ये तर इथं जर पुट केलं मी इथंच सांगतो बघा फटाफट बघा इक्वेशन काय आहे तुमचं 2x एक्स ची व्हॅल्यू किती आहे 4 इज इक्वल टू 2y प्लस पी ची व्हॅल्यू काय आली आपली 3 मग 2x म्हणजे 8 इज इक्वल टू 2y प्लस 3 हे प्लस 3 इकडे जाऊन काय होतंय -3 मग 8 - 3 5 इज इक्वल टू 2y so simply y इज इक्वल टू काय आलं मग 5/2 दॅट इज 2.5 नो प्रॉब्लेम चला त्याच्यानंतर नेक्स्ट इथपर्यंत आलं मग आता काय करायचं ह्या इक्वेशन मध्ये टाकायचं आणि झेड ची व्हॅल्यू काढायची राईट चला मी जरा याला सुटेबली अरेंज करतो ठीक आहे पुट इन इक्वेशन 3 ठीक आहे इक्वेशन 3 काय सांगते बघा हे बघा हे आहे इक्वेशन 3 नाव using equation 3 इक्वेशन 3 बघा असं आहे मग त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू टाकल्यात तर 3 इंटू एक्स एक्स आहे 4 2 इंटू झेड झेड किती आहे रे बाबा झेड ची व्हॅल्यू काढायची आपल्याला प्लस पी ची व्हॅल्यू 3 आली मग ह्याला जर सॉल्व्ह केला आपण 12 इज इक्वल टू 2z पण हे 3 इकडे येऊन मायनस होईल सो सिंपल बात आहे so 12 - 3 is 9 is equal to 2z so z is equal to काय येते मग 9/2 that is 4.5 चला मग आता आपण बॅलन्स्ड इक्वेशन इथे लिहूया चला सर्वांच्या व्हॅल्यू कळल्या का तुम्हाला
सर्वांची व्हॅल्यू कळल्या? ओके, हे बघा असं आहे. आपण इक्वेशन इथून सॉल्व्ह करत गेलो होतो. थोडस व्यवस्थित समजून घ्यायची गोष्ट, एकदा समजली की नंतर सोपं जाते. हा, असं सॉल्व्ह करत गेलो होतो. चला मग आता आपण काय करूया, इकडच्या बाजूला जाऊया. म्हणजे आपलं इक्वेशन आहे देअरफॉर बॅलन्स्ड इक्वेशन इज therefore balanced equation is like this. बस त्याला आता व्हॅल्यू पुट करूया आपण. ठीक आहे ना, इथं काय होती व्हॅल्यू x. ठीक आहे, मग आता हे जरा व्यवस्थित लिहितो मी. x ची व्हॅल्यू किती आली आपली, 4 पकडली होती आपण, राईट. y ची व्हॅल्यू किती आली रे, y ची किती आली बाळांनो, सांगा बरं जरा. y ची किती आली आपली व्हॅल्यू, 2.5. यस, y ची व्हॅल्यू 2.5. त्याच्यानंतर आयोडीनला XYZ, Z ची व्हॅल्यू किती आली आपली, Z ची व्हॅल्यू सांगा जरा, तुमचं लक्ष आहे का नाही बघू द्या मला पण. राईट 4.5. व्हेरी गुड, 4.5. सो इथं आपण लिहिणार 4.5 आणि XYZ P ची व्हॅल्यू काय होती, आपण 3 पकडली होती. अशा प्रकारे हे आपलं बॅलन्स्ड इक्वेशन आहे. परंतु हे असं फ्रॅक्शन मध्ये दिसायला बरं दिसत नाही, म्हणून मी काय करणार, होल इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 करणार. बघा, मल्टिप्लाइड बाय 2. इक्वेशनला पूर्ण मल्टिप्लाय बाय 2 करताच येते. सो आय विल गेट 8 NH3 NI3. त्याच्यानंतर 2.5 चं काय होणार मग, 5N2 प्लस 4.5 चं काय होणार, दुप्पट केल्यावर 9I2 प्लस 3 2 6. आता मला सांगा, हे तुम्हाला मनानं सोडवता आलं असतं का, ट्रायल आणि एररनं? एवढंच सांगा मला, येस और नो. ट्रायल आणि एररनं तुम्ही किती प्रयत्न केला असता तर हे तुमचं बॅलन्स झालं असतं का? बोलता का रे बाळांनो, बॅलन्स झाला असतं का? नाही. मग अशा वेळेस इक्वेशन मेथड अप्लाय करावी लागते. आणि इक्वेशन मेथड नंबर 1 काम करते. आता हे तुम्ही म्हणसाल की सर हे तर कशासाठी झाली, मॉलिक्युलरसाठी, आयोनिकसाठी काम करते का नाही, ते पण बघूया आपण. काळजी करू नका, ते पण बघूया, काळजी बिलकुलच करू नका, बरोबर. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, ठीक आहे हे झालं, ठीक आहे, शांत, एकदम शांत, घाई नाही बरं काय, आपल्याला घाई जमत नाही, कशाचीच घाई नाही, आरामातच, डोक्यातच घुसलं पाहिजे. इक्वेशन तयार करायचे आरामात. पहिल्यांदा हे तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. आणि हे लिहिल्यानंतर एखादं सॉल्व्ह करायला आहे का बघू द्या मला एकदा. एखादी गोष्ट सॉल्व्ह करायला आहे का तुमच्याकडे? ओके, डायरेक्ट हेच आहे का? ठीक आहे, 4 चीज दिलेली आहे, मी तुम्हाला एक देतो करायला. हे झाल्याच्या नंतर एक रिएक्शन आपण घेऊया, इक्वेशनच्याच मेथडनं करा. क्लास वर्क म्हणून घ्या. कुणाची रिएक्शन कडे, कॉपरची रिएक्शन विथ HNO3 कॉपर नाइट्रेट प्लस नायट्रस ऑक्साइड प्लस वॉटर. चला, ही रिएक्शन तुम्ही इक्वेशन मेथडनं बॅलन्स करायची आहे.
पहिल्यांदा काय करायचं, अगोदर हे लिहायचंय बघा. पहिल्यांदा मी इथं आणखीन एक जरा वाक्य इथं लिहायचं राहिलंय आपलं. थांबा थांबा, घाई नको, कसलीच घाई नको. घाई होत असते ज्यावेळेस मोठ्या गोष्टी लिहितो आपण. इक्वेशन मेथड, राईट द इक्वेशन. स्टेप्स तुम्हाला आरामात लिहावं लागतील ना प्रॉपरली. तर पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही, इक्वेशन मेथडची स्टेप 1. हे बघा, थांबा, ह्याला आधी मला खाली घ्यावं लागेल असं. राईट इक्वेशन मेथड इथं लिहायचं. काय लिहायचं आधी, टॉपिक इक्वेशन मेथड टू बॅलन्स एनी काइंड ऑफ रिएक्शन. काइंड ऑफ रिएक्शन. त्याच्यानंतर खाली काय लिहिणार, पहिल्यांदा पहिली स्टेप काय आहे, राईट इक्वेशन. नंबर 1, write chemical equation. So this is the step 1. Write chemical equation. केमिकल इक्वेशन राईट केलं की 2 नंबरला आपण काय करायचं, ऍड करायचं. पण ते सहसा ऍड करावंच लागत नाही, कधीतरीच करावं लागते. म्हणून कंसात काय लिहिणार मी, रेअरली, कधीतरीच. काय ऍड करायचं बघा, काय ऍड करायचं जरा नीट लक्ष राहू द्या इथं, नीट लक्ष राहू द्या बाळांनो. हा बघा, H plus and H2O for acidic medium. आणि OH minus and H2O for basic medium, राइट? ये सब आपको करना है. तो ओके, फिर उसके बाद ये स्टेप 2 हो गई, ये स्टेप 3 है एक्चुअली. दिस इज स्टेप 3, अप्लाई वेरिएबल्स. उसके बाद है ये स्टेप 4. दिस वन इज स्टेप 4. हाँ, अप्लाई वेरिएबल हो गए तो अप्लाई कर दिए, ठीक है. चलिए, फॉर्म इक्वेशंस. उसके बाद है फॉर्म इक्वेशंस. ये वाली स्टेप 4 है, इक्वेशन फॉर्म करना बाय प्रिंसिपल ऑफ एटॉमिक कंजर्वेशन. ये वाली स्टेप 4. सो दिस इज स्टेप 4. चलो, राइट. सो ये सब लिख लेना है और उसके बाद जो क्लास वर्क के लिए दिया है उसको सॉल्व करना है. कोई शक है इसमें अभी? यस, इज देयर एनी प्रॉब्लम रिगार्डिंग दिस? नहीं? तो चलो अभी पहले इसको लिखो, इसको लिखने के बाद इस वाले को सॉल्व करो जो दिया है क्लास वर्क के लिए. इक्वेशन मेथड से ही करो लेकिन. हाँ, अगर ऐसा छोटा करता हूं तो इसको जूम कर सकते हैं क्या? नहीं कर सकते ना. चलो पहले ये वाला पेज लिखो. हाँ, जूम कर सकते हैं ना, तो ठीक है फिर.
एक मिनट, आपको ये सब लिखना है, बहुत है बड़ा। इतना ठीक है, तो आप क्या करो, पहले ये पहले 2 लाइन लिख लो, तो मैं इसको छोटा कर दूं। पहले 2 लाइन तो लिख लो, ये पहले वाली।